तुलसी
Krishna
आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे
जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मुळे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत कविता श्रवण अखंड चिंतन विभवाचे मुळे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तू कामने मज घडो त्यांची सेवा तरी माझे दैवा पार नाही मुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खाला विठा प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे हे शब्द ब्रह्माशेष तेच मूर्ती विशेष वर्ण वपु निर्दोष निर्वत्वसे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दारू समागत कृष्णं तमानंद कंदम पदब्रह्मलिंगम वदे माधुरंगम तड़ी द्वादशं वेद वेगावपासं ब्रह्ममंदिरं सुंदरं चित्रकाशं वरं दृष्टिकायस्य समन्वस्य पादं
तसंच खऱ्या अर्थानं भक्ती कशी करावी, भक्तीचा वास्तव पाठ देणारे आमचे हनुमंतराय, त्यांनी दास्यत्व भक्ती केली आणि दास्यत्व भक्ती करून आमच्या श्रीरामचंद्र प्रभूंना आपलंसं करून घेतलं. अशा प्रकारचे आमचे हनुमंतराय आणि कीर्तन सेवा घ्यायच्या अनेक हेतू प्रधान हेतू माझा हा आहे की आपल्या हनुमंतरायाचं दर्शन मला घ्यायचं होतं. अनेक वर्षाचा माझ्या डोक्यातला घटक होता. तर असे आमचे हनुमंतराय शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हारो राम रूपा, तुम्हारो राम रूपा, तुम्हारो राम रूपा, तुम्हारो राम रूपा, तुम्हारो राम रूपा. आमच्या हनुमंतरायांना वंदन करतो. अनेक अर्थानं खूप खूप भक्तिशाली अशा प्रकारचं आपलं तीर्थक्षेत्र रवळगाव, पंढरपूर स्थळी अशा प्रकारचं आपलं तीर्थक्षेत्र रवळगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी. किम किरवत, ज्या कारणानिमित्त हा आपला कीर्तन सोहळा आहे. खरं तर जगाच्या कल्याणा संताच्या होती आमचे हरिभक्त महाराज कोकाटे महाराज, ज्यासाठी आपल्यासाठी सगळ्यासाठीच एवढे परिश्रम एवढे कष्ट घेत आहेत. या आमच्या कोकाटे महाराजांना मी वंदन करतो मनपूर्वक आणि सर्व संत सज्जनांना वंदन करून ठाला विठाला विठाला आमचे जगद्गुरु तुकोबाराय सहज वाक्य बोललं जगद्गुरु. पाचवा वेद येणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय. जगामध्ये 3 जगद्गुरु. एक शंकराचार्य, ज्या काळाला हिंदू धर्माला भक्ती खूप पडते होते त्या टायमाला हिंदू धर्माचं 4 दिशेला त्यांनी स्वतः अस्वीकार केलं. अशा जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु, तो तर देवच. आता कृष्ण हा एक शब्द घेतला त्यावर बोलायला आपला किती 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 सुद्धा वेळ कमीच आहे. सगळं वर्णन करून जे राहतात ते श्रीकृष्ण. आमचे कृष्ण वंदे जगद्गुरु आणि जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु. माणसात राहून माणसासारखं राहिले, माणसात सगळे व्यवहार केले आणि माणसात राहून देवत्वाची प्राप्ती करून येणारे असे आमचे लाडके तुकोबाराय. हे तुकोबाराय सांगतात की जे माझ्या स्वतःच्या हित जाणतात, जे स्वतःचे हित जाणतात त्याचे आई वडील धन्य येतं. नुसतं आई वडील धन्य, पहिलं प्राधान्य कोणाला दिले? आईला दिले. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, ते पुढचं नंतर झालं. पण फर्स्ट आई आणि नंतर मुलगी धन्य, मुलगा धन्य, बाकी सगळे धन्य आहेत. कशामुळं? फक्त जे स्वतःच हित जाणतात. शिवाय ते काय करतात? भगवद्गीता श्रवण करतात. श्रीमद भागवत आहे, भागवत कथा करतो. एक शब्द तुम्हाला खूप आहे. ते श्रीमद भागवत कथा श्रवण करतात. असे असतात आणि ते सतत नामस्मरण चिंतन, सतत नामस्मरण करतात. आणि असे जे आहेत गुणवान, असे पुण्यवान, जे असे स्वतःचे हित साध्य करणारे, त्यांना मी वंदन करतो. त्यांच्या चरणात त्यांना लोटांना जातो आणि ते धन्य अशा प्रकारचे महापुरुष असलेले पाहायला भेटतात. अशा प्रकारे तुकोबाराय या सदरी आपल्याला सांगत असलेल्या पाहायला भेटतात. ठाला विठाला आपला कीर्तन महोत्सव खर
खरं तर ही वेळ येऊ द्यायलाच नको. ज्या कारणाने हा सोहळा आहे ही वेळ मुळात येऊ द्यायलाच नको. पण त्याला आपल्या राहिली रोडगाव ऐकल्याने 60 गाव आलेली एकाच काही नाही, सगळ्यासाठी झालेली आहे. हा कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं आमचे रोडगे महाराज मंडपवाले यांच्या सहकार्यातून ही कीर्तन सेवा मिळाली. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्यासाठी नमन व्यक्त करतो. शिवाय कालसेवा झाली माझे सद्गुरू सारंगधर महाराज रोडगे यांच्या चरणी लीन होतो. शिवाय आमचे सीताराम महाराज रोडगे हे आपल्या गावचे बरोबर, आपल्या तालुक्याचे बरोबर, आपल्या जिल्ह्याचे बरोबर आणि हे आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट हे आमचे सीताराम महाराज रोडगे. याशिवाय अनेक वर्षापासून आपल्याशी मी मिळून आहे, बोलून आहे, फक्त चेहरा मला माहीत नाही. माऊली महाराज रोडगे, संतोष महाराज रोडगे, याशिवाय प्रल्हाद महाराज, त्रिंबकराव रोडगे सर, शिवाय आमचे भीमराव कोकाडे. इथं यांच्याबद्दल किती बोला थोडं, फक्त मला काही थोडं मर्यादा येतात, प्रॉब्लेम. याशिवाय निशिकांत महाराज रोडगे, आमचे यशवंत महाराज रोडगे इथं घरपुत्र आहेत, यशवंत वडील सर आहेत होते. याशिवाय ज्यांच्याशिवाय कीर्तन सोहळा साधारणतः होतच नाही आमचा, असे आमचे उत्तम अण्णा इंगळे बोरगावकर. कारण प्रत्येक कीर्तनात त्यांचा मुलगा असतो माझ्यासोबत. आज सुदैव किंवा प्रारब्ध योग किंवा आमच्या हनुमंतरायाची कृपादृष्टी होती, आज ते आहे तर त्यांनाही मी वंदन करतो. याशिवाय सावसृष्टीमाले महाराज त्यांनाही वंदन करतो. आमचे गायक मंडळी आल्याला एक शब्द महाराजांना बोललो की महाराज मला गायनाचा अंग नाही, थोडं लक्ष राहू द्या. येस म्हणाले, एकही शब्द खोटं बोलतात, जे आहे सो आहे. याशिवाय आमचे वृंदाचार्य महाराज यांना मी वंदन करतो. सर्व गायक मंडळी यांना वंदन करतो. ठाला विठाला माझ्या दररोजच्या कीर्तन सेवेप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अखंडानंदचा सोहळा असतो महाराष्ट्रात कुठे सुद्धा त्या त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयकार माझे ज्ञानोबा तुकोबा ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयकार असतो त्या त्या ठिकाणी 2 रुपये देणगी सेवा करतो. तुमच्या गावातही देणगी दिली होती 2 वर्षापूर्वी, मला आठवत ते चेंबरच नाव होते देणगी. पण नंतर मला ते आपल्या गावात अखंडानंदाचा सोहळा झाला माहीत नाही. नंतर कळालं कीर्तन लावलं शेवटच्या तिथं असं कॉर्नरवर एक मोठं बॅनर लावलं होतं. तर ते कीर्तन संपल्यावर कार्यक्रम संपला ते कळायला लक्षात आलं, दादा मला वेळ निघून गेले. तेव्हापासून 3-4 वर्ष माझ्या डोक्यात होतं की हनुमंतराचं मंदिर खूप मोठे, खूप प्रसिद्ध आहे, खूप पावन आहे. इथं बोधेश्वराचं महाराज मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आहे, पावन आहे. आपण केव्हा तरी दर्शनाला जायला पाहिजे. एक उर्मी होती. आणि ह्या रोडगे महाराजांनी सकाळी फोन करून आमंत्रण दिलं. मला महाराजांना भेटायचं होतं. 2-3 कारण होते, त्यांनी दिलं. त्यांना सर्वांनाच मी वंदन करतो, नमन करतो. आणि या ठिकाणी हा जो आपला ज्या कारणानिमित्त सोहळा आहे त्या सोहळ्याला 2 रुपये देणगी समंतर घेऊन जावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक सोहळ्याला माझं दररोजच काम असतं. देणगी जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी यावं, पाकिट घेऊन जावं. ठाला विठाला याशिवाय जे माझे कीर्तनाचे यजमान असतात त्यांना श्री गुरु किसन महाराज साखरे यांची ज्ञानेश्वरी असते. आता मी असं मानतो की माझे कीर्तनाचे यजमान आपले कोकाटे महाराज आहेत समजू आपण, तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून का त्यांना फक्त उठायचं नसेल, कदाचित शक्य नसेल तर प्रतिनिधी म्हणून येऊन त्यांना ते
माझी जनाबाई मुक्ताबाई माझे ज्ञानोबा तुकोबा हा विचार करतील की महाराज यक्ष यांना दिलं त्यांना दिलं आमचं काय. माझं प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ आहे. माझा स्वार्थच आहे, तुमचाही स्वार्थच आहे. आपल्या हिता जीवाशी जागता धन्य माता पिता याच्या हेच आपण पाहिलं, यावर चिंतन पाहिलं आपण. तर माझी जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला सुद्धा कीर्तन सोहळा संपल्यानंतर जपमाळ मिळेल, ज्याला हवी त्याला जपमाळ मिळेल. शिस्तीने येणे, शिस्तीने घेऊन जाणे. ओरिजिनल आहे, खरं ओरिजिनल तुळशीचे लाकूड असलेलं जपमाळ आहे. मला माहिती विकणार हेच म्हणतो, माझ्याकडे ओरिजिनल असंच म्हणतो, पण मी फुकट देतो आणि बाकीचं मला बाकी बोलण्याची गरज नाही मला. म्हणून फक्त शिस्तीनं क्लिअर करणे, नंतर ज्ञानोबा तुकोबा नंतर असतील. माऊली आजपर्यंत तुम्ही 100, 200, 300 कीर्तन काय केलं आपण, 10-20 कीर्तन काय केले आपण श्रवण केले आहेत. पण माझी विनंती एकच आजची, कृपा करून माझा प्रत्येक शब्द समजून घ्या. प्रत्येक शब्द समजून घ्या, त्या शब्दाची भावना समजून घ्या, भूमिका समजून घ्या. पटलं तर उद्यापासून आचरण करा, नाही सो तुमचं नशीब तुम्ही सांगा. एकाच कीर्तनात मला 1 तास सुरू आहे माझ्या संधीप्रमाणे. वेळच परत आहे. महाराजांना त्रास नको व्हायला, आपल्या कोकणी महाराजांनी त्यांना आराम करणं असतं. माझी वेळच स्पर्धा आहे. 1 तास आपला उद्धार झालाच पाहिजे. 1 तास आपला उद्धार झाला पाहिजे. ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन. आपण रामकृष्ण, आता माझ्या ते नसता रामकृष्ण भिंगले समजा, पण तुमच्या भागात जे असेल ते ओम नमः शिवाय असेल तर जे असेल ते मला आठवत, मला माहित नाही काय, पण जे असेल ते आपण प्रत्येकाला रामकृष्ण म्हणलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाहीच नाही. कारण मनुष्य देह मला भेटलेला आहे. कीर्तन सभा म्हणजे माझा स्वार्थ आहे, माझा हेतू आहे. हेतू एकच आहे माझा, की मला माझा उद्धार करायचा. आपण जग नंतर सुधरेल बाबा, पण अगोदर मला सुधारायचे. मी पांडुरंग परमात्मापासून आलेलो आहे आणि मला पांडुरंग परमात्मापाशी जायचं, दुसरं काहीच नाही. हे बघा, मी जर भक्ती नाही करेल, हा जन्म एक आहे, मनुष्य जन्म एक शेवटची पाळी, दुसरं काहीच नाही. जर ह्या मनुष्य जन्मात येऊन नर करणी करे तो नर करणारे न होते. रामकृष्ण ह्या जन्मात नाही म्हणलं तर मग काय, कोणत्या जन्मात म्हणणार तुम्ही? देवाचे भजन याच जगात, फक्त याच आणि याच जन्मात आपण फक्त देवाचं भजन करणार आहे. पशु काय शांती पाप पुण्य. कुत्र्याने एखादी भीती केली तर त्याला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही, काहीच लागत नाही. पण माणसाने एखादी क्रिया घेतली तरी पाप लागतं. उत्तम मध्यम भोगती. पशु पाप पुण्य काय जाणत नाही तर मध्यम उत्तम कसं भोगा ते भोग. आणि अजून लक्ष ठेवायचं, माणूस जन्माला येऊन जर माणसाने पुण्य नाही केलं, माणसाने रामकृष्ण म्हणून नाही केलं तर माझ्यापेक्षा कुत्रे मांजर डुकर 10 पट बरी. त्याच कारण कुत्र मांजर डुकर त्यांनी जन्म घेतलाय का, ते मनुष्य जन्मात केलं पाप उतराय होण्यासाठी तो जन्म घेतला. डुकराने उंदराने कोणी जन्म घेतलाय ना,
ते मनुष्यावर केलं पाप होतं का? ते पाप कमी करण्यासाठी जन्म घेतलाय आणि मनुष्य जन्म कशाला आहे? पुण्य वाढीसाठी आहे. मग पुण्य वाढीसाठी आपण ह्या जन्मात जर पुण्य नाही केलं तर कोणत्या जन्मात पुण्य करणार? कोणत्या जन्मात मी पुण्य करणार आहे? मग ह्या जन्मात आपण पुण्य केलं पाहिजे. मी कोण आहे? अगोदर बघत मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. मी देह नाही. देह काही देह नाही. हे देह नाही. देह काळाचे धन कुबेराचे. हे देह आपला नाहीच हे जेव्हा मला कळालं ना, हे देह माझा नाहीये, फक्त परमात्मा आहे. आता आत्मा आहे ना, आत्मा एवढं फक्त आपला आहे, बाकी कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणून रामकृष्ण 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 सतत सतत म्हणलंच पाहिजे, म्हणलंच पाहिजे, म्हणलंच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाहीच. मी तुमच्या भेटीला यासाठी येतो, कीर्तन यासाठी घेतो, मला पांडुरंग परमात्माशी मला एक व्हायचे, पांडुरंग परमात्माशी मला प्रसन्न करून घ्यायचे, पांडुरंग परमात्मा मला माझा घ्यायचा. आणि डायरेक्ट जर प्रत्यक्ष पांडुरंगात भेटले गेलो, मी दर्शन घेतलं, त्याला जर अभ्यास करून घ्यायचा प्रयत्न केला, देव लय चालू आहे, लय हुशार आहे, लय चतुर राहतो गुण लावण्याची. म्हणजे चतुर देव, चतुर चतुर किती चतुर, त्याला कल्पनाच येणार नाही आपल्याला, इतका चतुर आहे. मग त्याच्याकडे आपण काय चालणार आहे? आणि बुद्धीचे वैभव एकाकेश्वराचे सगळं. तुमचं तर हरिपाठाचं फार प्रसिद्ध गाव आहे, तरी असा चतुर देव आहे. म्हणून त्या देवाकडे जाण्यापेक्षा देव कसा आहे ते देशी तेव्हा घेशी ऐसा काय धरून देवा तुझे. मग त्याच्या दारात जाऊन बसायच्या, तुमच्या दारात आले होत नाही. कारण हरी प्राप्ती शिव पाय संताचे ते पाय. आणि एक आहे बघा, देवा जर आपण संताला शरण गेलो, तनु म्हणून धनु, आपण जर संताचं दाशित्व केलं, देव आपल्याला पावतोच. साधी गोष्ट आहे. एखाद्या बाईच्या बाळाला जर आपण जेव घातलं, आता सर चालू आहे, म्हणजे जेवण प्रकार चालू आहे, म्हणजे जेवणाचं, तर बाईला जेव घातल्यासारखंच आहे. विशेषतः ज्ञानेश्वरी छान आलं बघा, बरोबर मातेला जेव घातलं तर एका टायमाला दोन जीवाला जेव घातल्यासारखे. गर्भ आवंतने न पाय, गर्भाला आमंत्रण न देता तो संतुष्ट होतो, समाधान होतो, आणि माये समाधानी आणि गर्भ समाधानी. म्हणून तुमच्या दर्शनाने हे यासाठी आवश्यक आहे की आपल्या भल्यासाठी, माझ्या भल्यासाठी आवश्यक आहे. आणि ते जर केलं तर आपलं हित आपण मानवाने हित कोणते बा हित ते करावे देवाचे. हित ते करावे देवाचे चिंतन. प्रत्येक क्षणामध्ये हित, आणि कोणत्या पाऊल हित तसं उचलतच नाही. प्रत्येक कोणत्या पाऊल काही सुद्धा काहीतरी हित पाहतो, काहीतरी हित पाहतो. आता मी इथून इथपर्यंत आलो, काहीतरी हित होतं माझं. तुम्ही इथं बसत काहीतरी हित होतं. आलो लक्षात का? ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही घरून इथपर्यंत आला, तुमची काही सेवा झाली. रामकृष्ण ऐकता म्हणता ही तुमची वाचिक सेवा झाली. मानसिक दृष्ट्या तुम्ही इथं आहात, ती मानसिक सेवा झाली. तनु मनो धनु देवाशी अर्पण करायचे, आपण दासता करायचं, आणि यातून आपला देव भेटतोच. भेटतो फक्त भेटला, सगळ्यांना भेटतो. खटवांग राहायचे 1 तास होता, किती वेळ? फार थोडा वेळ, काय 1 तास होता. 1 तासात त्यांना देवाची प्राप्ती झाली. आपली काय होत नाही. फक्त एकच कारण आहे की आपला भाव एकनिष्ठ भाव नाही. पतिव्रतेप्रमाणे दरकार दैसा नारायण आम्हा परी. पतिव्रता आपल्या पतीशी किती रत असते, इतराचं नाव सुद्धा डोळ्यात समोर आणत नाही, मनात आणत नाही, इतरांच्या डोळ्यासमोर घेत नाहीये. ती पतिव्रता असते. त्या पतिव्रतेसारखं आपण जर पांडुरंग परमात्म्याशी एक डोळा असेल तर रामकृष्ण म्हणत राहिलो तर पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटतोच.
फक्त एकनिष्ठ पाहिजे जडा वेगळी मासून तैसा तुका देव. माझं काय चुकतं तुमचं म्हणणार नाही, मला माझा सुधार करायचा आहे. माझं काय चुकतं जेव्हा मला आठवण येतो रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं, आठवण विसरले की मग आपलं दररोज काम करत असं हे चुकतं. कामामध्ये काम काही म्हणा, प्रत्येक काही काम करा. काय मी काय म्हणतो, जसं तुम्ही शिव्या द्या, आमच्या जनाबाई म्हणतो शिव्या द्या, काय हरकत नाही. कोणला पांडुरंग परमात्मा द्या, चालतो. तुमच्या शिव्या सुद्धा उभ्या होतील. कधी जनाबाई सारखं आपण झालं म्हणतो. आपण जनाबाई सारखं इतकं पुण्य प्राप्त केलं ना, आपल्या शिव्या जरी असल्या ना त्या उभ्या होतील. याच्या विरुद्ध मला माहित नाही. म्हणून रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणताना आपलं पुण्य आपण प्राप्त करून घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाही. बाबाने पुन्हा दुसरं जन्म भेटणार नाही. लय आवडेल, लयच आवडेल, लयच आवडेल. 84 लक्ष येऊन कुठं फिरायचं आपल्याला, पुन्हा कुठं 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 पुन्हा जन्मांना पुन्हा मरण, नरकाच्या किती यातना, किती किती आईच्या उदरात कसं कसं राहायचं, कसं कसं होतं. आणि ते जर दुःख नको असेल तर आपण रामकृष्ण रामकृष्ण मुक्त झालं पाहिजे. आपण बद्ध नकोच. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं तुम्हाला पर्याय नाही, म्हणावंच लागेल. म्हणावं लागेल तर आपला उद्धार होईल. आणि ते आपल्या हित असेल. हित दुसरं पैसा कमवून येत नाही. पैसा काय माहिती का, फक्त जिवंत माणसाला चालवणे इतकं कारण फक्त पैसा आहे. फक्त व्यवहारापुरता पैसा लागतो. पैसे आजपर्यंत या क्षणापर्यंत जगातला एकही माणूस एकही 10 कोटी रुपये दिल्यामुळे 1 सेकंद भेटला असं झालेलं नाही. आणि आपल्या 10 कोटी रुपये कमाल किती दिवसात, वर्षे 2 वर्षे 4 वर्षे 10 वर्षे 20 वर्षे जन्म सुद्धा. 10 कोटी रुपये देऊन एक क्षणभर यम देतो का आपल्याला, बरं मी 10 कोटी देऊ, मला 1 घंटाभर सवलत दे ना, मला मुलीला भेटू सवलत दे ना, मुलाला भेटू सवलत दे ना, हे खोटे. म्हणून आपलं हित आपण करायचं. आणि आपलं हित करत असताना, आपल्या हित करताना, आपलं हित करताना सगळे माता पिता आपले आई वडील सगळे धन्य होतात. फक्त आपण हित केलं तर. म्हणून ते तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की तुका आपली आई जागोसे जगता, आपली आई जागोसे जगता, आपली आई जागोसे जगता, आपली आई जागोसे जगता. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, तुम्ही कन्या आपल्या हिताला जे जागे असतात तेव्हा जागते राहू. जाग राहिलं पाहिजे. आपण जागे दिसतो, जागे नसतो. जाग राहणं कोणतं आहे, सतत रामकृष्ण. तुमच्या भागात आता उन्नत शासन काय मला माहित नाही, समजा काय रामकृष्ण तर रामकृष्ण रामकृष्ण सतत सतत आहे. म्हणल्याशिवाय तुम्ही काही करा. काय आता मी गाडी चालवली असेल रामकृष्ण रामकृष्ण, जवळपास कमीत कमी 12-13 घंटे 14 घंटे रामकृष्ण, काय बी घंटेचं मिळत नाही. काही असो रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, बस काळ नाही वेळ नाही काम नाही काय नाही. कधी बायको रागावते की तुम्हाला कळतं काय झालं, तिकडे गेल्यावर रामकृष्ण करतो. मला मला हे कळतं म्हणायचं नाही. पण काय होतं माहिती का, ते असं नसताना आपोआपच पडिले वळण इंद्रिय असं ते मी अटकाव घरी गेला पाहिजे अटकाव करतो की अरे आपल्या घरात येतं रामकृष्ण म्हणायचं नाही. पण ते असतं तर रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं, आपण रामकृष्ण म्हणायचं. त्याचं कारण आहे की रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतच होतं, आपल्या मुलाचा उद्धार होतो, मुली कन्यापुत्र होती 7वी करून आपला मुलगा चांगला होतो. आणि लक्षात ठेवायचं, माझा मुलगा सुदैवाने योगानं माझा मुलगा सोबत असतोच. सुदैवाने समजा योगानं कधी नाही तर दुसरा मानलेला मुलगा आमचा विचार सोबत असतोच. म्हणजे माझा मुलगा
चांगलं का माझी मुलगी चालवायचं कारण काय माझं वर्तन कसं आहे माझं आचरण माझ्या ओठी जर उभी असेल तर मुलाच्या दुसरं काय येणार आहे उभीच येणार आहे याच्या उलट काय मला माहित नाही समजा फक्त माझा वर्तन म्हणून रामकृष्ण म्हणण्याच्या पर्याय नाही सतत आता मला विचार सगळ्या डोक्यात घुसत नाही चंद्रोदय घुसत नाही मी खूप प्रयत्न करतो पाठाला असतो अजून हजर पण ते घुसत नाही फक्त एकच जेव्हा रामकृष्णाचं कारण मला माहिती आहे मला कोणीच सोडणार नाही कोणीच नाही सगळे जगातले सगळे जीव माणसाला मिळतो माझ्या नजरेत तुम्ही स्त्री न पुरुष 30, 40, 50 कोणीच नाही फक्त एकच आहे तुम्ही सगळेच कुत्रे मांजर सुद्धा पांडुरंग परमात्माच्या भेटीला निघालेले वाट सोडले ना तुम्ही रवळगावचे नकोनगावचे कोणगावचे बघा हे मृत्यू लोक एक नगर त्याचे नाव मृत्यू लोक एक नगरा त्याचे नाव प्रत्येक जीव महात्म्यानं हा विचार केला पाहिजे की बाबा माझा अवतार कसा करून घेता येईल कारण ज्या कामाला मी आलो मी मनुष्य द्यायला आलो कोण्या कामाला आलो पांडुरंग परमात्म्यापासून आलो पांडुरंग परमात्मा जवळ मला जायचे त्या कामाला आलो ते काम न करता मी इतर कामं केले सगळे भौतिक कामं केले तर ते काम करून न केल्यासारखे मी पंढरपूरला गेलो आणि फक्त पांडुरंग दर्शन घेतलं नाही बाकी काय आणलंय मला माहित नाही ते मला चर्चा करायची गरज नाही ते सगळं बाकीचं केलं काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही ज्या कामात करता तेच काम करणं आवश्यक आहे बाकी फापट पसार आहे ते फापट पसारा काहीच कामात नाही काहीच नाही जगातले सगळेच माणसं फक्त सुखात सोबती सगळे माय बाप ठीक आहे माय बाप बहीण भाऊ चुलता चुलती सगळेच कोणाचे माय बाप कोणाचे गणपत लग्न जगवत जायला विषयाचे सुख देवाची कामनी आबराची सावली जायला जे माय बाप पांडुरंग परमात्माच्या भक्तीला आडकाठी करतात ते मायबाप नसून कसं येईल हिरण्यकशिपू अनेक उदाहरण म्हणून हे सगळे जगात सगळे दिल्या घेतल्या सुट्टी असतात जेव्हा माझं नाक मुख गोड लागेल जेव्हा माझ्या डोळे दिसणार नाही डोळ्यात दिसणार नाही माझे हातपाय डोळे आता उभे येत ना आपण हे ताकद लावून उभे येत आपण गुरुत्वाकर्षण मुळात आपण खाली खेचलं जात असते पण ताकद आहे आता का आपले बाबा 2 दिवस ठीक आहे 1 दिवस ठीक आहे पण आता फार आशक्तपणा फार दुःखाची गोष्ट करतात खेदाची गोष्ट आहे त्याला उभं राहणं कठीण असतं हे ताकद आहे उभे ते आपण गुरुत्वाकर्षण विरुद्ध उभे आहोत आपण म्हणजे नाक मुख जेव्हा आपलं गळू लागेल शेंबूड येईल तेव्हा आपलं कोणीच नसते सगळे बायका पोरं सुद्धा काय करतात आपल्यापासून दूर पडतात बायको देत घ्यायचे बायको सुद्धा आपली म्हणू शकते की हे कोण आहे खरे जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी झाल्या येणं शक्ती नाक डोळे गळती सांडोण्या पळती रांडा पोळे बाईल म्हणे खरं माझा तरी नाच गेले माझ्या समतीनं
आत्मोद्धाराचं साधन आहे. हसणं, खेळणं, खेळणं, वाईट वाईट वेगळे ते विचार व्यक्त करणं, काय 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 हे कीर्तनाचं माध्यम नाहीच. त्यापेक्षा तमासगिरी बरी महात्मा वाक्य बरोबर. कारण मग तमासगीरीचा व्यवसाय काय असतो? पैसे घेणं, लोकांचं मनोरंजन करणं. कीर्तन मनोरंजनासाठी नाहीच, फक्त मनोरंजन करण्यासाठी, फक्त सावध होण्यासाठी. बाबा काळ मागे लागला आपल्याला. आता तरी सावध, आता तरी सावध, आता तरी पुढे. हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा. नाश करू नका, आयुष्य जाणार आहे. हो खरंच मी बार बार पाणी पेलो. 6 गोळ्या येतात, 5 गोळ्या येतात. फार जिस्तीला माहिती काय काय कसं 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 होतं. बार घाम येतं, पिशीवर काय काय असू हे आपल्या शरीराचे बघत आपल्या. तर बायको सुद्धा काय म्हणते? हे खर म्हणते. खर म्हणजे काय? गाढव. मग मला सांगा बा दांडोबा बाबा, जर बायको गाढव म्हणत असेल ही कोण झाली? माझी बायको कोण झाली? गाढव झाली. ती गाढव झाली. म्हणजे बघा दांडोबा तुका जितकं सांगतो बरोबर, दांडोबा तुमच्या कुठून नाही. म्हणजे आपण हे डोकं ठेवायचं की तुका म्हणे माझं न होती कोणी. तुका त्यांचं काव्य महत्वाचं आहे ना. तुका म्हणे माझं न होत मला कोणीच ना, तुझ्याशिवाय कोणीच नाही. एका चक्र पाणी वाचून या बाबा. चक्र पाणी माझे पांडव परंपरा, माझे दानोबा तुका सांगतात की तुझ्या मला दुसरं कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, फक्त तू आणि तूच. म्हणून यासाठी तू असल्यामुळे रात्री सुद्धा ध्यान कर. बाकी काही नको, काही नको, काहीच नको. ठाला काचाला पारा लावला ना पाठीमाग की आरसा होतो. काचाला पाठीमाग पारा लावला की आरसा होतो. आणि तोच आरसा कोणाला दाखवला ना की माणसाचा पारा चढतो. खरं बोलल्या सगळ्या मला भेटत. मला माहिती याच्यावर माझं कीर्तन, मला कीर्तन भेटतच नाही, कुठंच भेटत नाही. कारण काय, मी आयुष्यात पैसे घेत नाही. आता लातूर बुलढाणा आपण फोन केला त्याला म्हणलं, ते म्हणतात की महाराज विदाय काय तुमची. मी म्हणतो मीच तुम्हाला पैसे देतो ना. मला कशी पैसे आले कुठे असो, महाराष्ट्राबाहेर कीर्तन पैसे आपली गाडी, आपली ड्रायव्हर, आपलं सगळं आपलं तिच्यावर त्याला 4 पैसे आपण द्यायचे. आयुष्यात रुपये घ्यायचं नाही घ्यायचं. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणजे तुम्हाला पर्यायच नाही. कारण अंत काही तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. जेव्हा हात माझं तुमचं नाही मला माझं म्हणायचं, जेव्हा माझा हात पाय गळण, नाक तोंड गळण, काय काय विष्ठा येईल, काय येईल, काय येईल, कळू येईल जे पाहिजे एका चरणात त्यांनी सांगितलं. आपण महाराजांचे टाळ्यामध्ये स्वागत करूया. छान. हे पहा, आपल्याला जेव्हा कळण का शब्द आहे का, जेव्हा कळण तो येळ निघून गेली असेल, तेव्हा तुमचं बोलणं येणार नाही, हात उचलणार नाही, काय होणार नाही, काय तेव्हा कोण काय उपयोग आहे. तेव्हा कळून काहीच फायदा नाही. आत्ता ऍट दॅट टाइम आत्ताच आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. आपण काम धंदा काही काम करा, मी काम करतो, तुम्ही कोणी काम करा, आपण काम करायचं. पांडुरंग परमात्मानं आपल्याला जे विहित कर्म दिले ते विहित कर्म करत 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 रामकृष्ण 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 काम टाळायचं नाही. म्हणून मी आता इथं पत्रिका असते बघा, डॉक्टर अशोक महाराज परभणीकर. आता महाराष्ट्र बाहेर किती आपण परभणी म्हणतो, तसं मी बाबळगावचं.
इथं पेडवाळ राहतो पात्री. म्हणजे डॉक्टर अशोक हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज परभणीकर. मग मी बार बार माझ्या हृदयाला तपासून घेतो, माझ्या हृदयाला पुन्हा पुन्हा तपासतो की मी हरिभक्त परायण आहे का. सगळं जग माझ्याकडे ज्या नजरेनं बघतं हे महाराज आहेत हरिभक्त परायण आहेत. मी हरिशिरत आहे का मी धनभक्त परायण आहे, मी पैशाचा लोभी आहे का, मी 1000 रुपये 5000 किंवा 10,000 20,000 घेतो का, हे मी बार बार माझ्या हृदयाला तपासून घेतलं पाहिजे का मी देहभक्त परायण आहे. अजून काय काय भक्त मला देव अधिक मला माहित नाही. देहाची आसक्ती का, हे बा आसक्ती म्हणजे आसक्ती आहे. तुम्ही देहाची आसक्ती होण्यात मतलबच नाही. हे पहा तुम्ही सगळ्या महाराजांपेक्षा सगळ्यात मूर्ख महाराज आहे. शब्द प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक लक्ष घ्यायचं आहे. मी माझ्या पुढचं वाक्य मला दुसरेच काय ते तुम्ही किती आदर्श कोणाचा करा काय ते स्वागत आहे, चांगली गोष्ट आहे. मला कोणाच्या घरी जाणं आवडत नाही, कोणाचं खाणं नको, कोणाचं घेणं नको, कोणाचं चहा नाही. आयुष्यात चहा दूध कॉफी काहीच नाही. मी पांडव परमात्मा सेवेला आलो, पांडव परमात्मा सेवा करणं आपलं सगळं निघून जातं. कारण एक घरी जाऊन वाय घरी जाऊन बरोबर ते बारबा त्या घरचं प्रेम आसक्ती ठेवायची, मग त्या घरच्या आसक्ती ठेवली तर मग माझं घर पोचवायचे. कोट्यवधीची मालमत्ता किती पुढची मालमत्ता आहे, 23 खोल्या आहेत, कितीतरी भरपूर कचून आहे, किती बी कचून आहे. तिची आसक्ती जी माझ्या घराची आसक्ती मी सोडतो नाही, क्रियापद पूर्ण झालं सोड. जी आसक्ती सोडली ती मग नवीन आसक्ती कशाला गाव जायचं, घराच्या गावात तिथं ते प्रेम आसक्ती काय 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 जे मला कोणी कीर्तन यासाठी नाही, कोणाचं माझा असे मैत्री संबंध नाही. फक्त माझा एकच मैत्री संबंध आहे, माझा पांडव परमात्मा. देह जाईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत रामकृष्ण 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 रामकृष्ण, दुसरं काहीच नको, एक नको दोन नको, कोणाला बरं नको वाईट नको, काहीच नको काहीच नको काहीच नाही, फक्त एकच. मला फक्त अभंगच पाठ असावा का, मला फक्त अभंगच पाठ असावा का, हे फार प्राथमिक असतं. फारच प्राथमिक. खरं तर हाय माझं, मला अभंग पाठ असण्यापेक्षा माझं अभंगात सांगितलेल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे आचरण असलं पाहिजे. फक्त माझं वागणं असलं पाहिजे, फक्त माझं वागणंच राहिलं पाहिजे. अभंगात सांगितलेला प्रत्येक शब्द तुकोवरायचा, ज्ञानवरायचा, निळवरायचा, जरावायचा, फक्त शब्द पाठच करायचा नाही. पाठ थोडा असू द्या पण आचरण 100% त्या शब्दावर जायचंच नाही. जे शब्द दिला मला मराठी घालून दिलं त्या मराठी जायचंच नाही. मी कसा आहे 2 घंटे तुमच्याशी कसा बुलबुल बोललो, कसा राहिलो तुम्हाला वाटतं महाराज चांगले हे 100% खोटं आहे. मी कसं अचानक माझ्या घरी आलं पाहिजे, अचानक घरी येऊन पाहिलं पाहिजे महाराज कसं नेमकं खरा कसा माणूस आहे. तर खरं जर अचानक येऊन जर खरं दिसलं का मग ठीक आहे, बरं आहे. काय की विश्वास नाही ठेवायचा. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. अभंग तुकवायचा, आपण जगला पाहिजे अभंग, वागलं पाहिजे. वागणं लय आवडे मावली आमच्या दाराबाई मुक्ताबाई माहिती. एखादी बाई मेल्यानंतर तेव्हा तिला जाळून सांगतो येतो ना आपण, तेव्हा बाया चर्चा करतो माझ्या काकू बऱ्या होत्या बरं का. त्या काकूला जन्माल्यापासून श्वास शेवटचा जाईपर्यंत चांगलं राहावं लागलं होतं. आणि 2 शब्द ऐकला ते पांडव परमात्मा शब्द ऐकला होता, काकू बऱ्या होत्या. म्हणजे मरेपर्यंत अहो 80 वर्षाचा पाय घसरता कामा नाही. 90 वर्षाला कोणत्या क्षणाला पाय नाही घसरला तेव्हा ते काकू बऱ्या होत्या शब्द जळणं. मी स्वतः तुकोबऱ्याचा अनुभव जगतो 100% जगतो. जे ते कीर्तन करावे ते तर अन्न सेवावे. मुक्का लावणे फळा, माळ घालणे गळा, तट्टा सेवाशी दाना तरण मागणे जाणा, तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही न करू. आता तुमच्या लवकर आलो मी हरिभक्त का मग अजून लवकर असं परवडलं असतं समजा. म्हणजे मला कोणाचं घर नको, बरं नको, काही नको, एकच देव आपला बस. मी देवाचा देव आपला, दुसरं कोणीच नको. रामकृष्ण रामकृष्ण जिथं कीर्तन करायचंय त्या ठिकाणी जेव्हा पंगत असेल ना पंक्तीला असं रस्ते पंक्तीला 100 माणसं बसत ना, आपण बसायचं नाही.
कारण पंक्तीच्या अन्नापेक्षा पवित्र दुसरं काय आहे? येरी लहानपणी माधुकरी मागून जेवलेली पंढरपूरला हरिभाऊ पाठाकडे शिकायला होतो 85, 83, 85 आसपास माधुकरी मागून जेवलेले. आता सुद्धा गावगाव माळी होऊन जातो मी, गावगाव माळी होऊन जायचं. माझी भुकीची वेळ झाली का की माधुकरी मागायची, दिली पहिल्या घरी स्वागत आहे, नाही देत तर अष्टगण मुखागण देऊन टाकायचे. दुसऱ्या घरी जायचं, त्या घरी दिले स्वागत आहे, अष्टगण मुखागण द्यायची. जर नाही दिली का तर तिसऱ्या घरी जायचं, तिसऱ्या घरी अष्टगण मुखागण द्यायची. जर नाही दिली बस आज पांडुरंग किच्चाकडे आता आपण तू करते म्हणून शाळा गेला पण तू करते. म्हणजे माधुकरीचं अन्न पवित्र असतं, खूप पवित्र अन्न असतं माधुकरीचं. ज्यांना अनुभव घेतला संस्थेच्या मुलाला सगळ्यांना माहिती असतं. म्हणून रामकृष्ण 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 म्हणजे पर्याय नाही. कुठं सुद्धा आपण 1 रुपया घ्यायचा ना, मी माझा असतं फुका आणला असतं, हाराचे पैसे लगेच देऊन टाकले नको. कारण बाजूने जरी हार आणला असता तर इथं हार घातलाच असताना मग त्या हाराला 2 रुपये लागले नाही, ते 2 रुपये लगेच देऊन टाकायचे. नकोच आपल्या वागण्यामुळं काडीचा त्रास नको, काडीचा नकोच. तर हे माझा वारकरी संप्रदाय माझी जिम्मेदारी, प्रत्येकाची मला दुसऱ्याशी मला काही देणं घेणं नाही. माझी जिम्मेदारी आहे, माझा वारकरी संप्रदाय जितकं मला तन मन धनानं सहकार्य करता येईल तितकं कमीत कमी 70-75 लाख रुपये मला मरुस्तर घालायचे. कमीत कमी 70-75 लाख रुपये अष्टगण मुक्का गणबळी माळी ते डिझेल कशाला हे परमात्माला घालून टाकायचे घालायचे. कारण का तर माझा गळ्याचा फाशी नाही. जेव्हा मला गळ्याला फाशी लागेल समजा तर थोडा ढिला करून फास तो ढिला करणार. मुलाला कोट्यावधी मालमत्ता कमवून ठेवणे असं माझं म्हणणं नाही. मी ठेवतोच कमवून, मी कमवून ठेवली ना. मग आता तुला अर्धी मला अर्धी, तुला 2-3 कोटी मला 2-3 कोटी विषय नाही. म्हणून आपण रामकृष्ण हे सगळं आपण केलं. वारकरी समाज आपला उदयकाला येऊ शकतो, येतोच येऊ शकतो, उदाहरण नाही. जसं आपण पाहतो का चिमणी होती, मोठी जंगलाला आग लागली आणि चिमणीने काय केलं, समुद्रात जायचं पाणी घ्यायचं, त्या वनवा टाकायचं. समुद्रात जायचं पाणी घ्यायचं, ड्रॉप कर ते समुद्रात वनवा टाकायचं. त्या जात बाहेर सांगितलं मूर्खच का अकल का बेअक्कलीस तुला कळतं का, तुझ्या ड्रॉप टाकल्यामुळं वनवा विजला जाईल का? म्हणजे नाही. मग तू कशात टाकायची वनवा, त्या पाणी कशात टाकायचं? माझी ज्ञानोबा मी तुम्हाला गोष्ट सांगायची आलो की मला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला हा आपल्या आंदोलनाचा रवळगावचा इतिहास महाराष्ट्रात इतिहास प्रसिद्ध होणार आहे, त्या इतिहासात ही नोंद होणार आहे की डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी या आंदोलनासाठी 100 रुपये देणगी दिली होती. मला माहिती आहे 100 रुपयाला काहीच होणार नाही, हे मी जाणतो. हे फार मोठा महायुद्ध नाही, पण यांना छोटीशी पाकळी, छोटीशी पूर्ण फुलत पाकळी असा हे देण्याचं आपलं भाग्य आहे. आणि मला माहिती आहे माझ्या वेळी सगळेच माणसं मला मूर्ख म्हणतात, नालायक म्हणतात. कारण मी लोक जे संसार करतात ना, ते हित करतात ना, ते हिताच्या विरुद्ध वागतात. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे, रामकृष्ण म्हणलं पाहिजे. कारण आपलं हित, तुम्ही पहिल्या काळात ते महाराज लोक बैलगाडी यायचे, घोड्याला यायचे, सांगायचे चला महाराज बाटून टाका, बैलाला बाटून टाका. नंतर घोड्याला ते वय हे खाला, डाळ भिजवलेलं असलं ती भिजवा खाऊ घाला. महाराज म्हणजे काय जावं आहे का? अरे महाराज इतकंच प्रेम तुम्ही मुलं करा. महाराजावर करू नये असं माझं म्हणणं नाही. तुम्ही असा आक्षेप चुकीचा नको, ते राम करा, आदर द्या. ते आपले सद्गुरू आपले मार्गदर्शक आपले धर्माचे चालक आहेत, ते धर्माने राहिले तर बघा. म्हणजे आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण म्हणायचं आणि कुठल्या तुला आपण हे करायचं नाही. तसं जर केलं तर आपलं हे 100% होतच. आमच्या तुकोर आहे अभंगाच्या पुढील चरणात सांगतात की कन्या पुत्र होती
पाहायचं म्हणून माझी जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकोबा कुठे जा सुखात राहा सुख माझे त्यात आहे स्वतःला मात्र जपा जरा कारण प्राण माझा त्यात आहे. खरंच माझे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई माझं जे गंध अष्टगंध लावतात बुक्क लावतात गंगोळी लावतात किंवा त्याच्याकडे माळे ते मला पांडुरंगापेक्षा प्रिय येतात. माझी ओळख नाही माझं नाव ओळखत नाही मी. आता या गावात 7-8 लोक जे माझ्या मोबाईल नंबर येतात पण असं चेहरा ओळखत नाही. पण हे माझे येतं कशावर माझे येतं ते ज्ञानोबा तुकोबाचे पायी काय येतं ते आमचे पांडुरंग परमात्माचे भक्त आहेत म्हणून माझे येतं. एखादी बाई सून एखादी सासूचं करते सासऱ्याचं करते दिराचं करते नंदाचं करते सगळ्याचं करते का करते त्या बाईचा पती आहे म्हणून करते. मी तुमचं खूप ऐकण्यात आहे कारण तुम्ही पांडुरंग परमात्माचे वारकरी संप्रदायाचे पायका तुम्ही पंढरीच्या पांडुरंग परमात्माच्या वाटेवर लागलेले वाटसवित आणि तुमच्या वाटेवर पुसतो माझा त्याच्यात लाभ होऊ शकतो. जर त्या बाईने समजा नवऱ्याचं उठकलं तर ती बाई सासूचं करेल का सासऱ्याचं करेल कोणाचं करेल का नाही. जोपर्यंत पांडुरंग परमात्माचं तुमचं आमचं चलतं तुम्ही पांडुरंग परमात्माचे भक्त आहात पांडुरंग शेकडो होतात तोपर्यंत मला माझ्या मुलापेक्षाही आणि माझ्या बायकोपेक्षा 10 पट मला माझे वारकरी आवडतात. त्यासाठी मी खूप परिश्रम खरं शरीर चितून आवडतो कारण खरी सेवा खरी भक्ती कुठे करते माहिती का स्वतः खरं वागल्यानंतर खरी भक्ती करते. कसं तिथं असते आपली नुसतं पैसे दिल्यामध्ये पुण्य होते असं नाही. आमच्याकडे जवळपास 18 दिंड्या येतात. शहरातले सगळेच लोक चालू असतात. शहरातले सगळेच लोक चालू असतात वाक्य योग्य उच्चारले ते पुण्य विकत घ्यायचा प्रयत्न करतात. वारकरी दिसले महाराज घ्या तुम्हाला बिस्किट महाराज मला हे घ्या बिस्किट तुम्हाला हे घ्या ती घ्या. पण शहरात एकही बाई वारकऱ्याला टॉयलेट वापरू द्यायला खुश नसते. एकही बाई खुश नसते. वारकरी बाई म्हातारे बाई असतात आपल्या खेड्यापाड्या कुठल्या त्या म्हणल्या ना की महाराज किंवा ते बाई म्हणतात ना बाई मला जायचं असेल ती बाई तुम्हाला चहा देऊ का तुम्हाला बिस्किट देऊ का तुम्हाला काही देऊ खायला अनसुनी कशाला करते म्हणजे दुर्लक्ष कशाला करते. मी काय सांगायले माझी नैसर्गिक गरज आहे माझी टॉयलेट जायची मला ती काय हे देऊ का ती देऊ का तिला हे गोष्ट भीती की हिला टॉयलेट वापर करता येणार नाही ते बाहेर काही वेळेला असं पडेल तर मग अडचण होईल आपल्याला. भक्ती ही अगोदर खरी. आता आमच्या जवळपास 10-12 संघात वाचून असते वेळ बरे येतं मला फक्त सांगायला किती पण त्यांना मुद्दाम सांगतो टॉयलेटचा वापर करा चहा पाणी घ्या टॉयलेटचा वापर करा जरी बाहेर पडलं समजा मी आहे ना मी ते स्वच्छ करून घेतो काय करणार ही देवाची जशी भक्ती करणं आवश्यक आहे ना तसं मला देणं आवश्यक आहे हे करणं आवश्यक आहे तसं हे करणं आवश्यक अगोदर. हे जर टॉयलेट बाजूला पडलं असलं ना ते आपण असं झाडू असं टॉयलेट असं थोडं स्वच्छ करून पाणी घ्यायचं थोडं धुवून घ्यायचं काय करतो. कदाचित पांडुरंग परमात्मा आपली परीक्षा बघत नाही कशावरून मग त्या परीक्षा पण उत्तीर्ण व्हायचं. आपण म्हणून रामकृष्ण 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 म्हणायचं आणि रामकृष्ण म्हणलं आपण श्रवण भक्ती केलीच पाहिजे. आता तुमच्या गावात चांगल्याच्या काय मला दुमत असं काय नाही कारण आपल्या भागात नागरजवळ गाव चांगलं गाव नागरजवळ महाराष्ट्र चांगल्या गावातले तुम्ही खूप गाव पाहतो खूप जवळपास 4000 गाव पाहिजे असतील अजूनही पाहतो. म्हणजे भक्ती केली पाहिजे. गीता भागवत करीत श्रवण आपण भगवद्गीता पाहिली गीता पाहिली श्रीमद पुराण पाहिलं तर भगवद्गीता पुराण पाहिलं तर आपलं निश्चित त्या ठिकाणी श्रवण होतं म्हणून चुकवर आहे. आपण त्याच्या गीता भागवत
आपण प्राप्त करून घेतलंच पाहिजे, कारण हे जर आपण नाही केलं तर पुन्हा काहीच उपयोग नाही आपला. तुम्ही रामकृष्ण 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 मानावंच लागेल, मानावंच लागेल. तुम्हाला तुमचं कर्म करावंच लागेल. मला माझं कर्माला करावंच लागेल. मी जरी असं म्हणलो की मी कर्म करणार नाही, बाबा रे मी कर्म करणार नाही हे वाक्य बोललो याचा अर्थ कर्म झालं नाही. ते कर्म झालं बोललो मी कर्म करणार नाही बरं का, याचा अर्थ ते कर्म झालं आपोआपच. म्हणून तुम्हाला तसं येते वाक्य समजा, पण मला माझं बोलायचंय की तुम्हाला कर्माचं फळ भोगावंच लागेल. बरं करा वाईट करा, काय केलं हे काही महत्त्वाचं नाही. तुम्ही बरं कर्म केलं तुम्हाला बरे कर्माचं फळ दुप्पट काम दुप्पट भोगावं लागेल. भोगा आले केले कर्म त्याची भोगा केले कर्म आले ते कर्म आपल्याला भोगावंच लागतं. कोणते काय कोणतं हा घटक महत्वाचा घटक नाही. काय तू बँकेत पैसे ठेवले, काय बँकेतून काढले, काय काढले पैसे म्हणजे कर्ज काढलं तर व्याज तुम्हाला भरावंच लागणार आहे. आणि बँकेत पैसे ठेवले तर व्याजसहित तुम्हाला ते पैसे भेटणार, तर व्याजसहित भेटणार. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ते कर्म करावंच लागेल. कर्म तुम्हाला सुटतच नाही. देवाच्या बापाला कर्म सुटलं, देवाच्या बापाचा रामाचा कर्म सुटलं नाही, रामाच्या वडिलाला कर्म सुटलं नाही. कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोग पावला. म्हणजे सीतामाईला वियोग झाला. दशरथ पुत्र असून सुद्धा, 4 पुत्र असून सुद्धा त्यांना राम 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 म्हणत म्हणत मृत्यू पत्करावा लागला. आणि तो कोण पक्ष, त्या कोण पक्षी आहे, त्या पक्षाला प्रत्यक्ष रामाच्या मांडीवर मृत्यू भेटला. जो जगाचा शत्रू आहे रावण, त्या प्रत्यक्ष रावणाला रामासमोर मृत्यू भेटला. यापेक्षा भाग्य कोणते हो, भाग्य कोणते यापेक्षा. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष रावणाला रामाच्या समोर मृत्यू भेटला हे रावणाचं भाग्य. रावण अनेक अर्थाने वेगळ्या अर्थानं भूमिका आहे की रावण मृत्यूवेळेस हसला, हसत. लक्षात ठेवा, आपलं माझा अंत काय झाला पाहिजे माहिती का, हसत माझा अंत काय झाला पाहिजे. असं बरेच रडत नको. मी देवाच्या भेटीत चाललो का हसत तुका देवाच्या भेटीत गेलं पाहिजे. इतना तो करणार स्वामी जय प्रांत. म्हणून रावण हसला जाऊ लागला. आणि रामाने विचारलं की बाबा रे मी तुला मारले ना तो जीव घेतलाय ना, तो हसायला कशाला. रावण छान उत्तर दिलं, म्हणजे महाराज माझं कोण होता, मी रामाला माझ्या इथं आणीनच. माझ्या घरात तुम्हाला आणलं, तुम्ही माझ्या घरी आलात, मी नाही तुमच्या घरी आलो. तुम्ही तुमच्या समोर माझा मृत्यू होतोय याचा अर्थ मला यमाचा दोष याचा समज नाही ना. यमा समज रावण खऱ्या अर्थानं महादेवचा खरा भक्त. म्हणजे असं हे असलं पाहायला मिळतं. म्हणून रामकृष्ण 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 म्हणायचं, रामकृष्ण का म्हणायचंय, फक्त मला माझा उद्धार करायचं म्हणायचं. दुसरा तुम्हाला कोणीच सोडणार नाही. कोणीच नाही ना, राजा नाही, कोणी सोडी ना, कोणी देशाचा चौधरी भले कोणी असो, जगात कोणी असो, तुम्हाला कोणी सोडणार नाही, कोणी नाही. एका चक्रपाणी वाचून या. म्हणून ह्या चक्रपाणी तुम्हाला कोणीच नाही, कोणी नाही. म्हणून ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण भजन मानल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच. म्हणून आपण कीर्तन परंपरेप्रमाणे एक भजन घेऊया. डोला ठोका
कर्म तुम्हाला कसं चुकणार नाही, कसं चुकणार नाही. कर्म आणि म्हणून कर्म करायचं ना, आपल्याला काहीतरी कर्म करायचंच ना. मग रामकृष्ण कोणच पाहिजे. हातानं दान धर्म करायचा, हातानं कोणतरी भाकर द्यायची, हातानं काहीतरी द्यायची, देत राहायचं. पाय पांडुरंग परमात्मा दर्शनाला पाय करायचं. तुम्ही मला बोललो तुमच्याकडून पुढे आला, तुमचं पुण्य जमा झालं, तुमचं कर्म हे कर्म आपोआप केंद्रपणात कर्म झालं तुमचं. अहो तुम्ही पंढरीला जाईन जरी म्हणलात, गेला नाही म्हणजे जाईन म्हणलात, पंढरीला जाईन तरी तुमचं पंढरीला गेल्या इतकं पुण्य तयार होतं. होय होय बोल. तर पंढरी जा म्हणलं का आपल्या बापाची वेळ होती, नुसतं पंढरीचं वाटलं जरी लागलं तरी आपण पंढरपूरला गेल्यासारखं पंढरपूरची वाट दिंडीला वाट लावलं तरी पांडव भेट झाल्यासारखे दिंडीला वाट लावावं. दिंडीची वाट लावलं, दिंडीला वाट लावावं म्हणजे आपल्या पांडव 4 पाला पकडलोत ना, तर 4 पाल झालं म्हणजे आपोआपच काय होतं की पांडवपणाच्या भेटीला. तुम्हाला खरं सांगा माता मावली जनाबाई तू काय माझे ज्ञानोबा तू काय आपण जाऊन म्हणतो मला पंढरी जायचे पांडव परमात्मा आपले लय वाट बघतो, लयच वाटतो. आता काल परत रक्षाबंधन झालं, आज काल झालं ना कालच. तर प्रत्येक बहीण भावाची खूप वाट बघते. द्रौपदीपासून वाट बघते, तळमळ वाट बघते. एखादी बाई तिची मुलगी येणार असली ना, काल पंचमी झाली समजा, येणार ती आई डोळ्यात पंचप्राणाला वाट बघते. माझी मुलगी येणार कोणती मोटरसायकल वाजते का, अरे आपल्याला काय मग तितका तुमच्या याच्या 10 पट तुमची वाट बघ. तुमची वाट माझा पांडव परम वाट पाहे उभा भेटीच्या वळे, वाट पाहे पर्यायच नाही. तुम्ही कसे करा तुम्हाला ते कर्म भोगावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही त्याशिवाय. म्हणून एक छोटासा राजा होता, त्याला 4 पत्नी होत्या आणि 4 पत्नी आता असते ते आवडती नावडती वगैरे प्रकार असते समजा ती परंपरागत. मग सगळ्यात आवडत्या पत्नीला म्हणला हे बघ गडे आता मग काय नाही खरं गडे आता मला वाटतं मी आता जातो गडे, मला तू 7 दिवशी सहकार्य करशील ना. म्हणजे महाराज तुम्ही गेलात की लगेच मी दुसऱ्याची होणार, तुम्ही गेलात का मी लगेच दुसऱ्याची होणार. त्याला असं तळपात खरं तळपाचे मस्त गेले ना. हे खरं प्रत्यक्षात खरं वाक्य किती जहरी आहे, किती विषारी आहे. एक गप असतो जात चल दुसरीला बोललं मला तुझं आवडतं. पुरुष नावाचा लय चालू असतं, ठीक आहे. पुरुष नावाचा
खरंच चालू असते. दुसऱ्याला बोललं की मला तूच मी खरी आवडतेस, म्हणजे पहिल्या आधी मला तू ते नाही केलं, दुसऱ्या मला लय आवडतोच, बाकी सगळ्या आवडतं ना माझ्या, तूच खरी आवडतेस. म्हणजे मग तू आता मी आता मारायच्या मारावर गेलो म्हणे, मला तुम्ही साथ देशील ना? म्हणजे महाराज मी साथ देते पण काही वेळात थोडंसं, आणि जर थोडेच तुम्ही केलात ना पण असं कसं दर गोष्ट आमची तिसरी होती. तिसरं मला तूच लय आवडतं माझी, बाकी सगळ्या म्हणून त्या अर्थ म्हणलं मनुष्य पुरुष थोडंसं चालू असतं या अर्थ वाक्य बोलतो. तिसरीला म्हणला तूच मी खरी आवडते, बाकी सगळ्या पटे. मग तिला म्हणला ते मला तू साथ देशील का? महाराज म्हणजे तुम्हाला दारापर्यंत साथ देईल, हातात बसवणार साथ देईल. याचा अर्थ मी जाणार का? तो फक्त ग्रह सांगू मस म्हणापासून साथ देईल म्हणजे ग्रह मी जाणार म्हणजे मी मरणार. तर कुठं मग चौथीला विचारलं बाई का मी सहज वाक्य बोलतो बाई का खरं सांगतो माझी अशी प्रमाणिक भूमिका आहे. स्त्री क्षणाची पत्नी असते आणि आयुष्यभराची माता असते. माझी बायको क्षणाची पत्नी आहे, आयुष्यभराची माता आहे. जेव्हा माझे हागणं मुतणं होईल तर हागणं मुतणं काढण्याचं काम फक्त माझी बायकोच करेल. जर ती फक्त बायकोच करेल, दुसरं सून करणार नाही, पोर करणार नाही, पोरीच करणार नाही, पोरीच करणार नाही. म्हणून तिला सांगितलं पाहिजे की तू मला साथ देशील ना? म्हणजे हो तू मला साथ देतेच पक्क देते. ठीक आहे मित्रांनो, असं करता करता महाराज ज्ञानोबा माझा वेळ संपत आहे. तुम्हाला गोष्ट सांगणं माझा हेतू नाहीये. राजा माझ्या गोष्टीचा राजा नाही, राजा तुम्ही इथं, राजा मी आहे. मी जेव्हा माझा अंतकाळ होईल, जेव्हा मी मरण पावल्या एका क्षणात जसं मी मेलो तसं मी दुसरा देह धारण करणार, दुसरीकडे जाणार. हे माझा आत्मा आहे ना, हे दुसरं कुणी धारण करणार. ती पहिली मेहनत मी दुसऱ्याची होणार, कोणतं दुसरं पुत्र माझं लवकर काहीतरी होईल. मी नंतर मी मेल्यानंतर दुसरी म्हणले ना की काही वेळ साथ देईल, काही फक्त दरवाजा बसून साथ देणार. तिसरी बायको फक्त पुढं मसनवाट बसून साथ देणार. आणि खरं सांगा मावळे ज्ञानोबा लोक लय स्वार्थी मतलबी, खरंच इतके स्वार्थी मतलबी कळस झालाय. जरी एखादं प्रकरण घडलं समजा एक माझा मामा मेला, आता मेला, आत्या मेली, घरी बायको सांगतो आत्या मेली, मावळी बरं ठीक आहे आपण जाऊ सकाळी तिथे गप्पा गोष्टी सगळं करतो आपण आणि आनंदाने खातो पितो. सकाळी आपण रात सभा जायचे ना, खाऊन म्हणजे चहा पिऊन मस्त आरामशीर सावकाश गाडी चालायचं, तिथं जायचं. एक क्षण बरसा डोळ्यात दुःख नव्हतं घटक नाही. तिथं गेला थोडासा उमाळा उलिसा दाखवायचा, उलिसा उमाळा त्याला विषय नॉर्मल म्हणून हे कोडगे मला काय मला हे आपल्या माझ्या नसा बिंद दुसऱ्याच मला माहिती नाही, माझं फक्त मला. आणि जी तिसरी म्हणले ना की महाराज मी तुम्हाला कायमची साथ देणार आहे, कायमची मेल्यानंतर तुम्हाला साथ देणार आहे. आणि ती तिसरी चौथी ना, ती चौथी म्हणजे कोण आहे? माझं कर्म आहे, माझं कर्म आहे. माझी बायको चौथी बायकोच ना, ती कर्म आहे माझं. हे कर्म मेला तर सुद्धा मला साथ देणार. मी बरं करो वाईट करो काही करो म्हणजे कर्म आपण केलंच पाहिजे. कर्म रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. रामकृष्ण म्हणलं तर तुमचं निश्चित बरं होत असतं. म्हणून आमचे ज्ञानोबा तुकोबा आहे त्या मार्गाने येतं. आमचे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. डबल आहे का? माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागले तर तसा धर्म तयार झाला. वडील जे जे करतील माझा बाप ज्ञानोबा तुकोबा माझे बाप आहेत. त्यांच्या मार्गाने डोळे झाकून आपण चालणं, त्यांच्या मार्गाने आपल्याला कुठंच आडकाठी नाही, कुठंच नाही. म्हणून आपण रामकृष्ण रे आपण म्हणलं, मी म्हणलं तर आपला उद्धार होतो. मला माहिती आहे की महाराज लोक म्हणतील आपण म्हणलं की महाराजांनी आपण घेतला कोणता, आपण विवेचन काय केलं, चिंतन काय केलं. माझे ज्ञानोबा तुकोबा ज्याच्यावर लिखाण करणार येतं त्याचं तसं इतकं तिथे पवित्र श्रेष्ठ आहे की त्या तत्वाजवळ जायची माझी हिंमत नाही, माझं धैर्य नाहीये. फक्त थोडं आपण जायचा प्रयत्न केला आहे. भविष्य अजून काही संधी भेटली अजून आपण जास्त चिंतन करायचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मला सेवा दिली आहे सर्व आपले रोडगे परिवार, आमचे महाराज आणि सर्वच महाराजांचे मी त्यांनी लीन होतो. याशिवाय
या ठिकाणी कीर्तन शिवाजी आमचे मंडपवाले रोडगे महाराज, तसंच आमचे सारंगधर महाराज आहेत ना आपले महाराज, त्यांना चरण होतो सीताराम महाराज, माऊली महाराज माऊली महाराज, संतोष महाराज रोडगे, याशिवाय प्रल्हाद महाराज, त्र्यंबकराव रोडगे, याशिवाय आमचे खरं तर ज्यांच्यासाठी आपण सगळे आहोत ते थोर समाजसेवक भीमराव कोकाटे महाराज, आणि यांना अजून आपण सगळ्यांना पाठबळ द्यायला पाहिजे. ह्या गावात सगळ्या 60 गावांना सगळ्यांना आपण पाठबळ यावर अजून मला भाष्य करायचं खूप आहे, पण काही जण मान दिले तसं कारण लाईव्ह आणि मला लाईव्ह आहे आणि मला ते हे करता येत नाही, मला ते एडिट करता येत नाही, ते काय तोडफोड करता येत नाही आणि कधी काय अडचणी सांगता येत नसतं, पण यांना पाठबळ द्यायला पाहिजे. याशिवाय आमचे निशिकांत महाराज रोडगे, यशवंत महाराज रोडगे आणि उत्तम अण्णा इंगळे, याशिवाय अशोक महाराज परभणीकर, यूट्यूबचे आकाश महाराज परभणीकर, आमचे सौशिष्टवादी भाई आमचे, आणि विनेकरी मामा आणि सर्वच माझे टाळकरी मृदंगाचार्य महाराज, आपलं सर्व संत मायबाप मंडळ त्या जगणी जनसेवा समर्पित करतो. आणि खरं तर माझं खूप चुकलं असणं शक्य आहे, ट्रॅक चुकलं असणं शक्य आहे, पण माझ्या अंतरात जे खरं मला जे जगत खरं जे खरं वाटतं ते मी बोलायचं प्रयत्न केलाय. भविष्यात संधी भेटली, वेळच मिळत आहे मला, संधी भेटली आपण आता पाहूया. आणि माझं कीर्तनाला 1 रुपया लागत नाही, काहीच नाही, फक्त असतं आपण म्हणून आपण रामकृष्णराव सेवे म्हणत राहूया. सेवेची संधी दिली तर आपल्या सर्वांचे मी दिन होतो आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण इनाम देतो. ज्ञानेश्वर आपले ज्यांना खरं जप करणं शक्य आहे ते जनाबाई मुक्ताबाई नंतर ते कुठेतरी बसून मी तिकडे जाताना तुम्हाला माळ देता येईल. ओरिजिनल तुळशीची खरं राऊंड आहे. ज्याला खरं शक्य आहे त्यानं घ्यायचा विचार करा.
ज्या सगळे लोक घ्यायचं पण आपण घ्यायला काय फार तथ्य नाही. हे एक डोक्यात घ्या. नंतर महिलांचं झाल्यानंतर नंतर आपलं होऊन जाईल. हे नियोजन आपले कमिटी लोक पाहतील. Gracias.